तर राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. ज्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की महावितरणतर्फे दिल्या जात आहे सोलार. तर ते कशी दिल्या जाते, काय दिल्या जाते आणि काय प्रोसेस आहे आणि आता सध्या त्या अर्जांची काय स्थिती आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर ते मला कमेंटमध्ये विचारणं विसरू नका. मी प्रत्येक कमेंटला एक पर्सनली उत्तर देत आहे. जो काही प्रश्न असेल त्याला आपण व्हिडिओच्या माध्यमातून बी कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि मी पर्सनली तुम्हाला त्याबद्दल उत्तर देईन. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा आणि आपल्या गावातल्या मित्रांना किंवा मंडळींना शेअर करणं विसरू नका. तर मित्रांनो नमस्कार, मी आहे निशिकांत पदाट. आपलं सर्वांचं स्वागत करतो गव्हर्नमेंट योजना या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, आपण आज बोलणार आहोत की महावितरणतर्फे एक योजना राबवली जाते की ज्यामध्ये शेतकऱ्यांना सोलार दिले जाते. तर ही योजना काय आहे आणि याच्यामध्ये काय काय भेटणार आहे आणि ही कोणासाठी, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार. याचा अर्ज कुठं केलेला आहे, याच्यामध्ये आपलं नाव आलं का नाही, हे कुठं बघायचं आहे, पैसे कधी भरायचे, सोलार कधी भेटणार, याबद्दलचे सर्व डिटेल याच व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे. खूप मोठा संभ्रम आहे शेतकऱ्यांमध्ये. शेतकऱ्यांना माहीत नाही की आपल्या नाव आलं का नाही आलं, त्याबद्दलही आपण बोलणार आहे. तर मित्रांनो, 2018पासून किंवा 2018च्या आधी ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन्स, शेतीतलं कोटेशन एजी जे विहिरीवरची मोटर आहे त्यासाठी कोटेशन ज्या शेतकऱ्यांनी भरलेलं आहे त्यांचं एक यादी ही महावितरणाने जारी केलेली आहे. त्यांना एक मंजुरी घेतली जाते की तुम्ही इच्छुक आहे का कुसुम सोलार अंतर्गत, म्हणजे तुम्ही इच्छुक आहे का सोलार घेण्यासाठी. DP जे ट्रान्सफॉर्मर असतं शेतातलं ते घेण्याऐवजी तुम्ही सोलार घेऊ शकता का तुमच्या विहिरीसाठीच. तर हे त्यांनी एक पर्याय म्हणून त्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे. तर जे इच्छुक आहे त्यांच्यासाठी एक यादी दिलेली आहे. त्यामध्ये त्यांचा ग्राहक नंबर म्हणजे कंझ्युमर नंबर दिलेला आहे आणि ग्राहकाचा पूर्ण ॲड्रेस. तर ही यादी प्रत्येक तालुक्याची, जिल्ह्याची, विभागाची एक वेगवेगळी यादी दिली. तर तुमचं नाव, जर तुम्हाला सोलार लागत असेल तर तुमचं नाव तुम्ही कुठे चेक करणार आहे, तुमच्यापर्यंत आलंही नसेल तुमचं नाव, तर तुम्ही सरळ जायचं आहे महावितरणमध्ये किंवा आपल्या गावचं लाईनमन आहे त्याकडे यादी आलेली की तुमचं नाव आहे का नाही. यांना कळत 2018पासून ज्या शेतकऱ्यांनी कोटेशनसाठी अर्ज केलेले, नवीन DPसाठी किंवा विहिरीवरच्या कनेक्शनसाठी, वीज कनेक्शनसाठी अर्ज केलेले, त्यांचीच नावं याच्यामध्ये आलेले आहे. तर तुमच्या गावातल्या लाईनमनकडे यादी आतापर्यंत आली असेल. आता त्याच्या पुढची प्रोसेस. तर मित्रांनो, जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि तुम्ही जर DP ऐवजी सोलार घेण्यासाठी इच्छुक असाल, DP म्हणजे ट्रान्सफॉर्मर, ओके, ट्रान्सफॉर्मर घ्यायसाठी कधी इच्छुक असाल, तर इच्छुक नसाल आणि सोलारसाठी कधी इच्छुक असाल तर तुम्हाला या यादीमधून तुमचा कंझ्युमर नंबर घेऊन mahadiscom.beneficiary रजिस्ट्रेशन कुसुम सोलार या वेबसाईटवर जाऊन तुमचं नोंदणी करून द्यायची आणि तुमची संमतीही नोंदवायची असेल. जर तुम्ही ऑलरेडी कुसुम सोलार अंतर्गत अर्ज केलेला असेल तर तुमची MK ID वापरून ती टाकून तुम्ही तुमचं नाव लवकरात लवकर करू शकता. तर मित्रांनो, याच्यामध्ये फायदा काय आहे कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज करून आणि याच्यामध्ये काय फायदा आहे. मित्रांनो, ज्या लोकांनी आता 15 दिवसाआधी या योजनेअंतर्गत संमती दिली आणि नोंदणी केली त्यांच्या नावाने पेमेंट भरण्याचं ऑप्शन आलेलं आहे. त्यांना मेसेज येते, आपण स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारचे मेसेजेस त्यांना येत आहेत. तर मित्रांनो, याची नोंदणी सेम टू सेम कुसुम सोलार योजनेसारखीच आहे, सेम त्याच लिंकवरती. आणि हा सगळा जो कोटा आहे तो कुसुम सोलार योजनेअंतर्गत दिला. 1 लाख पंप हे रिझर्व आहे महावितरणसाठी की ज्यांचे पेड पेंडिंग कोटेशन आहे त्यांची. तर ही यादी म्हणजे मित्रांनो पेड पेंडिंगची आहे. हे जी पेड पेंडिंग अशी यादी आली, त्या यादीमध्ये तुमचं नाव बघायचं आहे. कुसुम सोलार योजनेसारखंच त्या साईटवरती नोंदणी करायची आहे. तुमची सर्व डिटेल भरायची. ऑलरेडी तुम्ही कुसुम सोलार योजनेअंतर्गत कधी अर्ज केलेला असाल तर तुम्ही MK ID टाकून तो अर्ज त्या लिंक करू शकता. त्यासाठी मित्रांनो, लवकरात लवकर तुमचं नाव किंवा तुमचं कोटेशन कधी असेल जुना तर नोंदणी करून घ्या. आणि नोंदणी झाल्यानंतर मित्रांनो लगेच तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये पेमेंट भरण्याचा ऑप्शन आणि सेफ सर्व्हिस ऑप्शन ऑन होतो. तर मित्रांनो, जसं कुसुम सोलार योजनेचं महाबेनिफिशरी ॲप आहे तसंच यांचं महावितरण बेनिफिशरी ॲप आहे. ते तुम्ही डाउनलोड करायचं आहे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या आणि लगेच सेल्फ सर्वे करून घ्यायचं आहे. आणि पेमेंट सध्या स्थिती ॲप नवीन आहे त्यामुळं ॲप चालत नाही आहे बरोबर. साऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न येत आहे, ॲप लॉग इन होत नाही, येत नाही. पण काही दिवसांनी हे कंटिन्युअसली चालून जाईल. याच्यामध्ये जे ग्लिचेस ते सॉल्व्ह होऊन जाईल आणि तुम्ही याच्यावरती सेल्फ सर्वे करू शकता. तर मित्रांनो, तुमचं जर कोटेशन असेल किंवा तुम्ही एजी करेक्शनसाठी अर्ज केलं असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज भरू शकता. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला नाही कोटेशनसाठी ते याच्या अंतर्गत अर्ज करू शकत नाही. आणि याचं जास्त हे करू नका की आमचं नाव येणार नाही, आमचं आहे. तर मित्रांनो, हे फक्त त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचं 2018 वर्षापासून
वीज कनेक्शन पेंडिंग आहे आणि ते महावितरण देण्यास असमर्थ आहे, त्यांच्यासाठीच ही सोलारची योजना दिलेली आहे. तर सेम ही कुसुम सोलार योजनेअंतर्गत चालू जाणार आहे. महावितरणने अशी कोणतीही वेगळी स्कीम दिलेली नाही आहे. तर ही कुठं चेक करायची, कुठं अर्ज करायचा, याचे सर्व लिंक्स मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच देईन की याचा अर्ज कसा करायचा आहे, याचा सेल्फ सर्वे कसा करायचा आहे आणि पेमेंट कसा करायचं आहे, हे सर्व मी तुम्हाला डिटेल्स येणाऱ्या एका व्हिडिओमध्ये देणार आहे. तसं मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये इथलंच मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.